समीरचे एका पाठोपाठ 2 मेसेज वर मोबाईलवर फ्लॅश झाले. तिनं मात्र तो फोन उचलला आणि त्याला उत्तर न देता तिच्या उजव्या बाजूला तोही पालथा ठेवला. माझ्यासमोर त्याचा फोन उचलायचा नाहीये असं काही आहे का? अर्जुन आता तिच्याकडे न पाहताच म्हणाला, असं काही नाहीये, ते मी जेवत आहे म्हणून. ती खोटंच बोलली, कारण त्याचा फोन उचलला असता तर समीरने अर्थातच सरांवरून चिडचिड केली असती आणि ती अर्जुनला ऐकू गेली असती. म्हणून तर ती त्याचा फोन उचलायचा टाळत होती. एवढ्यात अर्जुन दुखावल्या स्वरात म्हणाला, ओ आय थॉट माझ्यासमोर माझी खिल्ली कशी उडवता येईल, नाही का? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 24. अर्जुनने सकाळपासून आधीच्याच एका प्रेझेंटेशनमध्ये हवे ते बदल केलेले आणि त्याच प्रेझेंटेशनमध्ये तिच्याकडून त्याला काय हवंय हे तिला सांगत होता. एवढ्यात त्याचा तिथंच समोर ठेवलेला मोबाईल रिंग होऊ लागला. पुन्हा एकदा दुर्वाचा कॉल येत होता आणि तो कॉल पाहून तो थोडा गडबडला. मागच्या वेळी झालेली गडबड त्याला आताही आठवली. एक्सक्यूज मी, अक्षयाला म्हणत त्याने तिचा फोन उचलला आणि हॅलो म्हणणार त्या आत समोरून आवाज आला. हे, आधी मला सांग, कोण आहे ती? मला आज कळायला हवं. हा, तिच्याच शेजारी बसलेला अर्जुन आणि अक्षयालाही अगदी दुर्वाचं बोलणं ऐकू आलेलं आणि तिचा प्रश्नही. तसा अर्जुन अक्षयाकडे पाहत गडबडला आणि सरळ जागेवरून उठला आणि थोडा बाजूला आला. तू वेडी आहेस का ग? काय विचारते आहेस? काय विचारते मी? मला चांगलंच माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. बस आता बाहेर काढ पटकन. दुर्वा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी कामात बिझी आहे यार, आणि काय प्रश्न विचारते आहेस? असं काही नाहीये. अर्जुन, तुला तुझ्याही पेक्षा जास्त ओळखते मी, कळलं ना? बोल दे, माझ्याशी बोलायलाही एवढा कसला संकोच आहे तुला? अर्जुन तिच्या प्रश्नाने आता चांगलाच अस्वस्थ झालेला. इकडे तिकडे फिरत मध्येच कपाळावर तर्जनी घासत होता आणि त्याची बाहेर दिसणारी अस्वस्थता आणि त्यावर त्याच्याकडून होणारी हालचाल पाहून इकडं अक्षयाच्या मनातही हलचल निर्माण होत होती. तुला बरोबर हाच वेळ मिळतो का फोन करायला? मी आता बोलू शकत नाहीये दुर्वा, आपण नंतर बोलूया. नंतर सांगतो म्हणतोयस? ठीक आहे. खडूस कुठला, बाय, रात्री फोन करते. पलीकडून फोन कॉल कट झाला. फोन तिकडून कट झाला आणि तेवढ्यातून एक नजर अर्जुनची अक्षयावर गेली, जी पेन चावत होती तर कधी मध्येच जोराने हलवत होती. कसला विचार करत होती काय माहीत, आणि तिला तसं पाहून त्याच्याही हृदयात हलचल झालेली. तो तसाच त्याच्या जागेवर येऊन बसला आणि त्याने समोर ठेवलेलं पाणी घेतलं आणि ते पिलं. हो, तर कुठं होतो आपण? सर, यात तुम्हाला माझ्याकडून काय हवं ते सांगत होतात. ओ हा, तर हा युरोपियन क्लायंट आहे. त्याचे हॉटेल बिझनेस आहेत युरोपमध्ये अनेक ठिकाणी. तर मी तुला तिथल्या सगळ्या लोकेशनची डिटेल्स देतो जिथं यांचे हॉटेल्स आहेत. शिवाय यांच्यासाठी असणारे पॅकेज काय असेल तेही देईन. तर हे सगळे डिटेल्स ॲड बनवायला घे आणि त्यासाठी जे पिक्चर तू घेशील ते मला या प्रेझेंटेशनमध्येही ॲड करून दे आणि तुला जे योग्य वाटेल ते सगळे बदल करून दे. मी हे प्रेझेंटेशन तुला मेलवर पाठवत आहे. तर कधीपर्यंत देशील? मला 2 दिवस द्याल? 2 दिवस का, 4 दिवस घे आणि मग त्यावर पुन्हा एकदा बसू हवं तर. ओके, या शुअर. ठीक आहे, मी पाठवतो डिटेल तुला कामाला. हो सर, म्हणत ती उठली आणि तिथून बाहेर पडली. ती गेली होती तरीही क्षणभर कसलीशी अस्वस्थता त्याला छळत होती. त्यात दुर्वाचा फोन येण्याने फारच गडबडलेला तो. त्यातून सावरत होता स्वतःला आणि त्याच्या लक्षात आलं बहुतेक तिचं नोटपॅड तिथंच राहिलेलं. त्यानं ते उत्सुकतेनं हातात घेतलं, उघडून पाहू लागला, ज्यात सुरुवातीच्या पानावर
ए हे अक्षर अतिशय सुंदर आणि आकर्षक लिहिलेलं आणि त्यापुढे क्षू हे अक्षर मराठीत लिहिलेलं. बाजूला फुलापानांची डिझाईन होती जी आणखीनच आकर्षक वाटत होती. अक्षू. त्याने तिचं नाव पुन्हा वाचलं. तिचं नाव जितक्या सुंदर पद्धतीने तिने त्या नोटपॅडवर काढलेलं तिथंही त्याला तिच्या कल्पकतेची कल्पना न सांगताच येऊन गेली. तिचं अक्षरही तिच्या कामासारखंच सुवाच्य होतं. तिची छोट्यातली छोटी गोष्ट ही त्याला तिच्याकडे ओढत होती. पण कितीही झालं तरी समीरसारखी ती आपल्यासोबत मोकळी होत नाही ही गोष्ट मात्र त्याला त्रास देत होती. त्यात आता त्याने तिला 4 दिवसांचा वेळ दिलेला. त्यानंतर ते प्रेझेंटेशन त्याच्याकडे येणार होतं आणि त्यानंतरच पुन्हा त्याला तिच्यासोबत त्या प्रेझेंटेशनसाठी बसता येणार होतं. समीरसारखं त्याला तिच्यासोबत वागायला जमत नव्हतं हेच खरं. अक्षयाचं ॲड बनवणं चालू होतं आणि साईड बाय साईड ती प्रेझेंटेशनचंही काम पाहत होती. खरं तर ते तिचं काम नव्हतं, पण तरीही एका शब्दाने ती अर्जुनला तसं बोलली नव्हती. आताही ती तेच काम करत होती. दुपारी लंचची वेळ झाली. समीर हल्ली रोजच तिच्यासोबत लंचला जातो हे अर्जुनला माहिती होतं, पण आज तर तो नव्हता. मग आता ती एकटी जाईल का? पण त्याला विचारायचं तरी कसं? हे बरोबर दिसेल? त्याला त्याचेच प्रश्न छळत होते आणि अखेर अर्जुनची पावलं तिचं काय चाललंय हे पाहायला तिच्या डेस्ककडे वळली. जाताना त्याने आठवणीने तिची राहिलेली नोटपॅड घेतली. तो कधीचा तिच्या मागे उभा होता. ती कामात अगदी गुंतलेली. नाही, हे नको, हे छान वाटेल. हे छान वाटते आता. तिचं काम करत एकटीचं स्वतःशीच बोलणं चाललेलं पाहून थोडं त्याला हसू आलं आणि त्यामुळे तिला पाठीमागे कोणीतरी आहे हे समजलं. तिनं वळून पाहिलं तर चक्क सर. सर तुम्ही? ती गडबडून पटकन उभी राहिली. हे काय, काम करताना तू अशीच एकटीच बोलतेस का? हो, कधीतरी. ती जीभ बाहेर काढत मिश्किलपणे म्हणाली, एनिवे इट्स लंच टाईम. जेवायला गेली नाहीस? हे काय, आत्ता हातातलं संपून जाणारच होते. ती कशी तरी हसली. ही तुझी नोटपॅड माझ्या केबिनमध्ये राहिलेली. कधीची पाठीमागे लपवलेली ती नोटपॅड अखेर त्याने तिच्या समोर केली. ओ थँक्यू सर, ती म्हणाली, पण एवढ्यात तो वळून निघूनही गेला होता. शिट यार, शिट शिट शिट. एक नंबरचा फट्टू आहेस तू. तिला लंचसाठी विचारता आलं नाही? कलंक आहेस तू पुरुष जातीला. नाही जमणार तुला. इतकं कोण मंद असतं यार. तो एव्हाना स्वतःलाच कोसत त्याच्या केबिनमध्ये आलेला आपला लंच बॉक्स घेतला आणि तो घेऊन लंचला जायला निघाला. इकडं अक्षया तो गेला की लगेचच तिचा टिफिन घेऊन कॅन्टीनला आली होती. एक जागा पकडून बसली. एरवी 1 वाजता जेवणारी ती कामाच्या नादात तिला कळलंच नव्हतं 2 कधी वाजले. लेट जेवायला आली असल्याने आज सगळं कॅन्टीन फुल होतं. तरीही नशिबाने जी जागा मिळाली तिथंच ती बसली. तिच्या पुढे काहीच वेळात त्यांच्याच ऑफिसमधल्या मुली आल्या. मॅम, आम्ही इथं बसू शकतो? हो ठीक आहे. थँक्यू. तुम्ही अक्षया मॅम ना? आम्ही पण तुमच्याच ऑफिसमध्ये काम करतो, बिलिंग डिपार्टमेंटला. ओ नाईस. मी सोशल मीडिया असिस्टंट म्हणून आहे. वाव, सही. म्हणजे दिवसभर इंस्टाग्रामवर? मज्जा आहे बाबा तुमची. त्यांच्या बोलण्यावर ती हसली. टिफिन उघडून पहिला घास खाल्लेला एवढ्यात तिला अर्जुन त्याचा टिफिन घेऊन आलेला दिसला. तो सगळीकडे नजर फिरून पाहत होता कुठं जागा आहे का, पण आज सगळं कॅन्टीन फुल दिसत होतं. एवढ्यात त्याची नजर एका ठिकाणी थांबली जिथं अक्षया बसली होती. तिच्या समोर आपल्याच बिलिंग डिपार्टमेंटच्या मुली होत्या आणि एकच जागा होती जी तिच्या शेजारी होती. ओ व्हॉट अ सरप्राईज. एकच जागा रिकामी आहे आणि तीही तिच्या शेजारी. वाव, तो मनाशी म्हटला आणि त्याने पुढच्या क्षणाला लक्ष हातातल्या घड्याळावर नेलं. आता 2:10 होत होती. अक्षयाने त्याच्याकडे पाहिलेलं हे त्याने पाहिलेलं. आता तसंच माघारी जायचंही बरोबर दिसत नव्हतं. मनाची हिंमत करून तो अखेर तिथं तिच्या जवळ आला. कॅन आय सीट विथ यू? या शुअर सर. ती किंचित बाजूला सरत त्याला जागा देत म्हणाली.
ओ, म्हणजे आज हिच्या शेजारीच बसायला मिळणार होतं तर गुड. मनाशीच म्हणत तो तिच्या शेजारी बसला आणि त्याचा टिफिन उघडू लागला. गुड आफ्टरनून सर, समोरच्या मुली त्याला म्हणाल्या. या, गुड आफ्टरनून, तोही उत्तरादाखल म्हणाला आणि जेवू लागला. पहिला घास खाऊन पाहिला, कारण आज अक्षयाने पाठवलेल्या त्या मेडनंच जेवण बनवलेलं. तसा नाश्त्यावरूनच त्याला कल्पना आलेली खरी, आणि जेवणही ती म्हणाली तसं खरंच उत्कृष्ट होतं. कितीतरी दिवसांनी तो असं जेवण करत होता. एवढ्यात अक्षयाचा मोबाईल फोन वाजू लागला. तिनं कोणाचा फोन येतोय पाहत असताना त्यालाही ते दिसलं. सनशाईन हेच नाव झळकत होतं. तिनं तो पटकन उचलला. जेवण करते, नंतर करू का? ठीक आहे, कर जेवण झाल्यावर. समोरून बाबांचा आवाज आला आणि ठीक आहे म्हणून तिनं फोन कॉल कट केला. पुन्हा सनशाईन. आता हा सनशाईन आहे तरी कोण? समीरचं नाव तर तिनं सनशाईन म्हणून टाकलं नसेल ना? हा काय विचार करतोय मी? तसं काही नसेल कदाचित. अर्जुनच्या मनात वेगळीच शंका येत होती आणि बहुतेक लगेचच त्याची शंका मिटणार होती. तिला पुन्हा कॉल येऊ लागला. आता तिला समीरचा कॉल येत होता. का करतोय हा? तिनं पुटपुटत तो कट केला, कारण अर्जुन बाजूलाच होता. एवढ्यात समोरच्या मुलींचं जेवण झालं म्हणून त्या उठून गेल्या. तोपर्यंत समीरचे 2-3 वेळा कॉल येऊन गेले होते आणि ती सतत कट करत होती. एवढ्यात त्याचे मेसेज पडले. बाजूला जेवण करत असलेल्या अर्जुनच्या नजरेतून ते काही सुटलं नाही. हे, फोन का उचलत नाहीयेस? सरांसोबत आहेस का? त्याचे एकापाठोपाठ 2 मेसेज वर मोबाईलवर फ्लॅश झाले. तिनं मात्र तो फोन उचलला आणि त्याला उत्तर न देता तिच्या उजव्या बाजूला तोही पालतात ठेवला. माझ्यासमोर त्याचा फोन उचलायचा नाहीये असं काही आहे का? अर्जुन आता तिच्याकडे न पाहताच म्हणाला. असं काही नाही आहे सर, ते मी जेवण करते म्हणून. ती खरं तर खोटं बोलली, कारण त्याचा फोन उचलला असता तर समीरने अर्थातच सरांवरून चिडचिड केली असती आणि ती अर्जुनला ऐकू गेली असती. म्हणून तर ती त्याचा फोन उचलायचा टाळत होती. एवढ्यात दुखावलेला अर्जुन म्हणाला, ओ, आय थॉट माझ्यासमोर माझी खिल्ली कशी उडवता येईल, नाही का? मी तर बस कामाला लावतो तुम्हाला. सर, असं काही नाही आहे. तुम्ही कुठंतरी शिस्तप्रिय आणि कडक वागता तेव्हा सर कंपनी एका स्पेसिफिक स्टेजला नेऊ शकता. तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. आय नो, तुम्हाला मी सकाळी बोललेलं लागलं असेल आणि त्यासाठी खरंच सॉरी. पण एक सांगू, आपण जेव्हा चांगले असतो तेव्हा देखील सर्वांनाच आवडतो असं नाही ना. अगदी देवात ही खोट काढतात लोक. मग याचा अर्थ देवात काही कमी असते का? आय थिंक प्रत्येक व्यक्तीच्या जागेवर बरोबर असते. तुम्ही सुद्धा आहात आणि प्रत्येक वेळी मागं बोलणारा खरा असतो असं नाही ना. आणि जर आपल्याला ते खटकलं असेल आणि खरं असेल तर बदल करायचा इतकंच. आणि सकाळच्या बोलण्याचा अर्थ म्हणजे आमचं एवढंच म्हणणं होतं सर की तुम्ही हसत जा. हसायला पैसे लागत नाहीत ना. ती एकदम बोलता बोलता मिश्किल आणि गोड हसली. तत्क्षणी अर्जुनच्या हृदयाच्या तारा नकळत छेडल्या गेल्या होत्या. किती सहज तिनं बोलून त्याला आत्ताही जिंकलेलं. तिचं ते गोड हसू पाहून त्याच्या ओठांच्या कडा आपोआपच रुंदावल्या. पटलं ना तुम्हाला सुद्धा सर? फार बोलले असेल तर आय एम सॉरी. ती त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहत म्हणाली आणि तिनं पुढं तिचे कान पकडले. कितीच क्यूट वाटलेली ती तेव्हा त्याला. नाही असं काही. यू आर राईट. बाय द वे, तू पाठवलेली मेड खरंच चांगली आहे, त्यामुळेच आज टिफिन आणू शकलो. थँक्स. आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं जे पाहून अक्षयालाही समाधान वाटलं. ओ गुड, वेलकम. माझं झालंय, मी निघते, ती म्हणाली. या ओके. तो मान हलवत म्हणाला आणि ती निघून गेली. आत्ताही ती फक्त खालीच निघून गेली होती, पण जणू त्याचं हृदय सोबत घेऊन गेली होती की काय असंच त्याला वाटत होतं. यार, हिला मला हरवायचं नाही आहे. शी इज समथिंग डिफरंट. आय नीड हर. काहीच नाही तरी अगदी कोणत्या तरी नात्याने, एक मैत्रीण म्हणून तरी. आय नीड हर. आजचा भाग इथं संपलेला आहे. काही का असेना, समीरला तिकडं एजंटकडे कामाला पाठवल्यापासून अर्जुनला अक्षयासोबत
भरपूर वेळ मिळतोय. तुम्हाला काय वाटतं, या वेळेमध्ये ते एकमेकांच्या आणखी जवळ येतील का? बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.